चला तर या स्पर्धेच्या माध्यमातून मी विनंती करतोय, कालच्या दिवसात पहिला उपांत्य फेरी म्हणजे सेमीफायनलचा सामना रंगला होता, त्यात जयवीर हनुमान संघाचा रॉजर ठरला होता सामनावीर आणि त्याला एक या स्पर्धेच्या वतीने जर्सी परिधान केली जाते। मी विनंती करेल रॉजरला की आपण यायचंय।
एका बाजूला जयवीर हनुमान नरपड, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय कै प्रवीण. असे दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये येत असताना कैलासवासी श्री प्रज्योत तांडेल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित मार्शल कप 2023 अंतिम दिवस 2 दिवस ही स्पर्धा आपण पाहिली आणि त्यातील शेवटचा सामना, त्या शेवटच्या सामन्यातील शेवटचे क्षण मी सर्व प्रेक्षक वर्गांना, सर्व खेळाडूंना विनंती करेल की आपण जिथे बसलात तिथे आपल्या जागेवर उभं राहायचं आहे. येत आहेत दोन्ही पंच येत आहेत लगेच. चला तर ही लाईन अप केलेली आमची मंडळी ऑन स्क्रीन पाहू शकाल. कैलासवासी प्रज्योत तांडेल यांचे मातोश्री, त्यांच्या पत्नी, हे आमचे सर्व मान्यवर, लतीशजी राऊत, वलकेजी राऊत साहेब, त्याचबरोबर गीतेशजी शेठ साहेब जे उपसरपंच आहेत विद्यमान, त्याचबरोबर ही आमची छोटी बच्चे कंपनी ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकाल. जयवीर हनुमान नरपड संघ आणि त्याचबरोबर ही चमचमती ट्रॉफी, या ट्रॉफीसाठी सुरू असलेली ही स्पर्धा. चला तर मी सर्वांना विनंती करतोय, आपण ही स्पर्धा कैलासवासी प्रज्योत तांडेल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केली होती आणि त्याच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या ह्या स्पर्धेचा शेवट इथे होतोय. अंतिम सामना आहे, नाणेफेक आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण इथे श्रद्धांजली अर्पण करणार आहोत कैलासवासी प्रज्योत तांडेल यांना. मी सर्वांना विनंती करतोय, आपण जिथे बसलात तिथे आपल्या जागेवर उभं राहायचं आणि कोणी कॅप परिधान केली असेल तर ती हटवा, ही विनंती पहिल्यांदा करतोय. एक साथ सावधान. ओम शांती शांती शांती. शहवाज जरी सुटला स्मृती सुगंध देईल. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कैलासवासी प्रज्योत तांडेल तुझी आठवण आम्हा सर्वांना येत राहील. हा खरं तर खूप दुःखद क्षण आहे. यानंतर आपण वळतोय राष्ट्रगीताकडे. सर्व सज्ज असतील, एक साथ सावधान. मराठा द्राविड उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की, भारत माता की वंदे. चला तर आता जास्त विलंब न घेता आपण जाऊया अंतिम सामन्यातील नाणेफेकीकडे. दोन्ही संघाचे कर्णधार आपण पुढे यायचं आहे. एका बाजूला जयवीर हनुमान नरपड, दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतं कै प्रवीण. दोन्ही संघाच्या खेळाडूंची ओळख परेड नाणेफेक झाल्यानंतर मान्यवरांची करून द्यायची आहे. स्वयंसेवकांना ही विनंती असेल आणि त्यानंतर लगेच आपण अंतिम सामन्याकडे वळतोय.
दोन्ही संघाचे कर्णधार आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या अंतिम सामन्याची नाणेफेक आपण इथे करतोय। कैलासवासी प्रज्योत तांडेल यांच्या स्मरणार्थ आयोजित मार्शल कप 2023 ही नाणेफेक केली जाते। नाणेफेक इथे झालाय। दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा। यानंतर मान्यवरांची ओळख आपण सर्व खेळाडूंसोबत करून द्या आणि सर्व मान्यवरांना सुद्धा आम्ही विनंती करतोय की आपण यानंतर आमच्या व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे। चला तर दोन्ही संघ आपण सुद्धा मैदानाच्या आतमध्ये या आणि दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा। आमच्या मान्यवरांना विनंती असेल आपण पुन्हा एकदा आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे। या स्पर्धेसाठी अनेक दात्यांनी आम्हाला सहकार्य केलं आहे, त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीने पुनश्च एकदा आभार प्रकट करतोय। मार्शल कप 2023 साठी श्री जगदीशजी राजपूत माजी नगरसेवक यांच्या वतीने आर्थिक सहकार्य लाभलं आहे, त्यांचा आम्ही आभार मानतोय। श्री भरतभाई राजपूत पालघर जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, श्री पंकजजी कोरे उपाध्यक्ष जिल्हा परिषद पालघर यांचा आम्ही आभार मानतोय। त्याचबरोबर श्री महेंद्र वासुदेव मर्दे आपलंही आम्ही या स्पर्धेच्या वतीने खूप खूप आभार मानतोय। त्याचबरोबर या स्पर्धेसाठी मान्य सौभाग्यवती चेतनाताई उराडे नरपड सरपंच उपसरपंच मान्य श्री गीतेश प्रवीण शेठ आपलंही आम्ही या स्पर्धेच्या वतीने खूप खूप आभार मानतोय। आपलंही भरपूर सहकार्य या स्पर्धेसाठी राहिलं आहे। त्याचबरोबर श्री महेशजी राऊत विसावा ढाब्याचे सर्व आपलंही खूप खूप आभार। त्याचबरोबर श्री पंकजजी गडक महाराष्ट्र पोलीस आपलंही आम्ही या स्पर्धेच्या वतीने आभार मानतोय। त्याचबरोबर श्री मनोज दशरथ अंबिरे महाराष्ट्र पोलीस आपलंही आर्थिक सहकार्य या स्पर्धेला लाभलं आहे, आपलंही आम्ही खूप खूप आभार मानतोय। श्री सचिन भगवान तांडेल आपल्याही माध्यमातून सहकार्य आलं आहे, आपलंही आभार। श्री सूरज नंदलाल जयस्वाल आपलंही खूप खूप आभार या स्पर्धेच्या वतीने। त्याचबरोबर श्री दिलीप रघुनाथ धनू आपलंही आम्ही या स्पर्धेच्या वतीने खूप खूप आभार मानतोय। त्याचबरोबर श्री लतेशजी राऊत डहाणू पंचायत समिती माजी उपसभापती कारोळकर प्रतिष्ठानचे सर्व आणि प्रसिद्ध उद्योजक प्रशांतजी कारोळकर साहेब आपलंही खूप खूप आभार। आणि त्याचबरोबर प्रत्येक गोलसाठी या मेगा फायनलमधील राजेशजी शांताराम अंबिरे यांच्या माध्यमातून 100 रुपयांचं रोख रक्कम पारितोषिक लावण्यात आलेलं आहे। तर आपण वळतोय महत्त्वाच्या सामन्याकडे आणि अंतिम सामन्याला इथून होते सुरुवात। जयवीर हनुमान नरपड आणि त्यांच्याच विरुद्ध कै प्रवीण अशी लढत मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचबरोबर प्रत्येक गोलसाठी मनीष उराडे यांच्या वतीने सुद्धा 100 रुपयांचं रोख रक्कम पारितोषिक इथे लावण्यात आलेलं आहे। महत्त्वाचा सामना अंतिम सामना आपण पाहतोय मार्शल कप 2023 आणि अंतिम सामन्यातून कोणीही चमचमती ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाणार पाहूया। लढत तर सुरुवात झाल्या पहिल्या सत्र दोन्ही आक्रमकता सिद्ध करत जयवीर हनुमान नरपड आणि त्याचबरोबर कै प्रवीण हे संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळताना आपल्याला पाहायला मिळतात। मैदानाच्या आतमध्ये कै प्रवीण संघ गोलपोस्टच्या अगदी जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय, त्यांना रोखण्यात थोडंसं अडचणी येत होत्या जरूर जयवीर हनुमान नरपड संघाला। कॉर्नरची संधी इथून कै प्रवीण संघाला मिळते। पाहूया कॉर्नरची संधी आहे आणि या कॉर्नरवर कमबॅक करेल का कै प्रवीण संघ जो आता अंतिम सामन्यात खेळतोय, कारण 2 पेनल्टी शूटचे नशीबवान मित्र म्हणायला ते सामने त्यांचे झाले आणि त्या निर्णायक आणि महत्त्वाच्या सामन्यात त्यांनी विजय संपादन केला आहे। आपल्या मेहनतीबरोबर आपलं नशीबसुद्धा असणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते जर चमकलं तर
तुमचं यश हे दुप्पट होत असतं आणि तेच आपण आज काही प्रवीण संघाच्या माध्यमातून पाहिलं आहे. पेनल्टी शूटचा जो खेळ होता त्यात दोन्ही वेळेला क्वार्टर फायनल आणि त्याचबरोबर सेमीफायनलमध्ये अप्रतिमरित्या आपल्या खेळाची छाप इथे सोडलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. अगदी गोलपोस्टच्या निशाणाच धरू नये इथे प्रयत्न केला होता. दुसऱ्या बाजूला जयवीर हनुमान हा संघ सुद्धा मातब्बर आहे. खरं या संघात धीरज मेहर सारखा खेळाडू खेळतोय. हा एक मोठं नाव आहे. फुटबॉलमधील अनेक राज्यांचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं आहे आणि तो सध्या जयवीर हनुमान नरपड या संघाच्या माध्यमातून खेळतोय. हा संघ पुरस्कृत केला आहे सचिन तांडेल यांनी आणि त्यांचा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूला कै प्रवीण हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच निशाणा चांगला इथून धरला जातोय. प्रत्येकाला घाई आहे सर्वाधिक गोल करण्याची, कारण अंतिम सामना आहे आणि या अंतिम सामन्यात पहा थोडीशी संधी उगली असं म्हणायला काही हरकत नाही आहे. अगदी गोलपोस्टच्या जवळ आले होते आणि त्यावेळी तिथून हा प्रयत्न निसटलाय असं म्हणावं लागेल. पासिंग करत सहकार्याने इथून पुढे जाण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे होतोय. कै प्रवीण संघ शेवटच्या क्षणी चांगलं डिफेन्स इथे केला जातोय. धीरजच्या माध्यमातून थोडंसं दुखापत होते की नाही पाहूया. आणि फाऊल फ्री किक. पहा या अगोदर गोलरक्षकाने ज्या पद्धतीने चेंडूचं रक्षण केलं होतं त्याचंही कौतुक होईल कै प्रवीण संघाचा. जरूर कै प्रवीण संघ इथे प्रयत्न करतोय गोलपोस्टच्या जवळ येऊन लवकरात लवकर गोल कसे होतील याकडे त्यांचा नक्कीच प्रयत्न आहे. भरपूर सारी गर्दी हा सामना पाहण्यासाठी आमचे प्रेक्षक मोठ्या गर्दीने उपस्थित आहेत. गेली 2 दिवस ही स्पर्धा आपण पाहतोय आणि गेली 2 दिवस मोठ्या उत्साहाने तेही इथे उपस्थित राहून या स्पर्धेची उंची वाढवत आहेत. त्याबद्दल त्या सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही खूप खूप आभार मानतोय, कारण आपल्यामुळेच ही स्पर्धा एका मोठ्या उंचीवर जाऊन पोचते. प्रेक्षक नसेल तर एखादी स्पर्धा कुठेतरी कमी असते, अधुरी असते, आपण असं नेहमी म्हणतो. आणि हे प्रेक्षक आणि खास करून आमच्या महिला भगिनी आपण सुद्धा आपला वेळातला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला. आपलंही आम्ही आभार मानतोय. आमचे सर्व प्रेक्षक मायबाप वर्ग जे आपला महत्त्वाचा वेळ काढून या स्पर्धेत दाखल झाले, या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत, ज्यांनी खूप सारं आर्थिक सहकार्य केलं त्यांचा आम्ही आभार मानतोय. आम्ही आभार मानतोय पाटील नेटवर्कचं, ज्यांच्या माध्यमातून गेली 2 दिवस घर बसल्या दोन्ही मैदानांचं थेट प्रक्षेपण केलं जातं आहे. नितेशजी पाटील असतील, त्याचबरोबर मोनित कुडू, अनुराग चव्हाण आणि त्याचबरोबर मुन्ना जयस्वाल ही पाटील नेटवर्कची टीम खूप चांगलं ज्यांच्या माध्यमातून सहकार्य राहिलं आहे आणि त्यामुळे ही स्पर्धा यशस्वी होते, कारण प्रत्येकाचे हातभार लागणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आम्ही या स्पर्धेच्या वतीने आभार मानतोय नरपड ग्रामस्थांचं, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलं. त्याचबरोबर ग्रामपंचायत नरपडचं, ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य केलं प्रत्येक गोष्टीत, त्यांचंही आम्ही आभार मानतो. या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व पंच ज्यांनी एक चोख भूमिका पार पाडली त्या सर्वांचं, त्याचबरोबर 54 संघ जे या स्पर्धेवर विश्वास ठेवून प्रेम करत या स्पर्धेत दाखल झाले आणि गेली 2 दिवस आपण जे सहकार्य केलं त्यामुळे या स्पर्धेला 4 चांद लागले. आपलंही आभार सर्व क्रीडा रसिकांचं. आपण सुद्धा इथे पोचलात. गुजरात असेल, दीव दमण, महाराष्ट्रातील संघ मुंबईपासून या स्पर्धेत दाखल झाले, त्यांचंही आम्ही खूप खूप आभार मानतोय. पाहूया आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 0-0 अशी बरोबरी या अंतिम सामन्यात पहिल्या सत्रात पाहायला मिळते कै प्रवीण आणि त्याचबरोबर जयवीर हनुमान नरपड या संघांच्या दरम्यान. नक्कीच इथे डिफेन्स मजबूत आहे जयवीर हनुमान नरपड संघाचं, कारण त्यांना माहीत आहे इथून संधी देऊन चालणार नाही कै प्रवीण संघाला, कारण या अगोदर लागोपाठ 2 सामने ज्या जोशात जिंकत आलेत त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. तो कुठेतरी कमी करायचा असेल तर नक्कीच त्यांना रोखून धरावं लागेल
आणि तो रोखण्याचा प्रयत्न इथून केला जातोय. दुसऱ्या बाजूला अटॅकिंग फॉर्मेशनमध्ये सध्या खेळतायत काही प्रवीण संघ. काय जबरदस्त प्रवास राहिला आहे, कारण लागोपाठ हे सामने ते खेळत आहेत. विश्रांती खूप कमी त्यांना मिळते, कारण आपण फुटबॉलमध्ये जर पाहिलं तर खूप कमी वेळा अशी संधी येते तुम्हाला लागोपाठ हे सामने खेळायचे असतात, कारण तुमची धावपळ जास्त होते, दमछाक जास्त होते, थोडासा दम लागलेला असतो आणि त्यानंतरसुद्धा आपलं खेळ आपलं प्रावीण्य हे दाखवायचं असते मैदानात. त्याच सातत्याने कन्सिस्टन्सी, कुठलाही खेळ म्हटल्यानंतर सातत्य खूप महत्त्वाचं असतं. यश अपयश हे तुमच्या पदरी पडत असतं, पण त्यालाही झुगारून तुम्हाला पुढे जायचं असतं आणि तेच आज केलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. गोलपूच्या अगदी जवळ येण्याचा प्रयत्न झाला होता. आता कॉर्नरची संधी जरूर मिळेल जयवीर हनुमान नरपड संघाला. पाहूया त्यावर काही चमत्कार घडेल का. खूप चांगलं गोल रक्षण पुन्हा एकदा आपल्या संघासाठी काही प्रवीण संघाची या खेळाडूने केलंय. या अगोदर सुद्धा चमकलं होतं आणि आत्ता सुद्धा चमकतोय, संकट मोचक ठरतोय आपल्या संघासाठी. कौतुक कौतुक आणि कौतुक करावं लागेल या मार्शल कप 2023 मध्ये. तर पहिल्या सत्राचा खेळ इथे समाप्त होतोय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर अंतिम सामन्यातील चित्र सांगतंय 0-0 अशी बरोबरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते कै प्रवीण आणि त्याचबरोबर जयवीर हनुमान नरपड या दोन संघांच्या दरम्यान. वेळ झालाय विश्रांतीची. या विश्रांतीच्या वेळेत कशा पद्धतीने रणनीती आखल्या जातात आणि उर्वरित 10 मिनिटात कशा पद्धतीने खेळ केला जातोय हेही तितकंच महत्त्वाचं आहे. ऑनस्क्रीन तुम्ही ही सर्व गर्दी पाहू शकाल. हे प्रेक्षक मोठ्या संख्येने गेली 2 दिवस उपस्थित आहेत. हे सर्व संघ विविध राज्यातून दाखल झालेत आणि तिथून दाखल झाले असताना आजच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते या स्पर्धेत आहेत. त्याबद्दल त्यांचं ऑनस्क्रीन आमच्या महिला भगिनी तुम्ही पाहू शकाल. हे आमचं मुख्य व्यासपीठ ज्यावर आमचे सर्व मान्यवर विराजमान आहेत. हे सर्व आमचे ओमसाई नरपड फुटबॉल क्लब आणि त्याचबरोबर कैलासवासी प्रज्योत तांडेल यांचे समर्थक चाहते आपण पाहू शकाल. ही सर्व गर्दी आज आपल्याला पाहायला मिळते या मैदानावर. हे सर्व दृश्य तुमच्यापर्यंत पाटील नेटवर्क्सच्या माध्यमातून थेट घरबसल्या सुसज्ज असं मैदान आणि या सुसज्ज मैदानावर गेली 2 दिवस हे मैदान खेळाडूंना सहकार्य करण्यासाठी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित आणि हीच गर्दी तुम्ही आता सध्या पाहत आहेत ऑनस्क्रीन. खूप सारी मेहनत हे आमचे सर्व स्वयंसेवक ज्यांनी घेतलाय आणि हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आपण पाहू शकाल. गेली 2 दिवस ही स्पर्धा पार पाडण्यासाठी कित्येक महिन्यापासून ही तयारी असते आणि ही तयारी आज यशस्वी झालं आहे. हे आमची छोटी बच्चे कंपनी स्वयंसेवकाच्या भूमिकेत ज्यांचं चांगलं योगदान राहिलं आहे. चला काही प्रवीण संघ 0-0 अशी बरोबरी आतापर्यंत आहे. या उर्वरित येणाऱ्या दुसऱ्या सत्रात काय घडतंय काय बिघडतंय हेही पाहूया. चला तर आपण वळतोय सामन्याला सुरुवात. द्वितीय सत्र आणि हे द्वितीय सत्र आता इथून सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते 0-0च्या बरोबरीने सामना पुढे जातोय. अंतिम सामना आपण पाहतोय मार्शल कप 2023. काही क्षण इथे शिल्लक आहे. शेवटचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील शेवटचा सामना, तेथील द्वितीय सत्र. जयवीर हनुमान नरपड विरुद्ध कै प्रवीण असा सामना सध्या रंगतोय.
पाहूया, जरूर प्रयत्न सुरू आहेत. थोडंसं अंधाराचं साम्राज्य, मात्र आयोजकांच्या वतीने LED ची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्या प्रकाश झोतात प्रकाशमय वातावरणात ही स्पर्धा पुढे जाते. कुठलाही थांबा न घेता, कुठलाही विलंब न करता ही स्पर्धा गेली 2 दिवस अथक प्रयत्न आणि अथक मेहनतीने आज यशस्वी होते असं म्हणायला काही हरकत नाही. कारण आयोजन करत असताना ही स्पर्धा योग्य रीतीने पार पाडावी, प्रत्येकाचा मान सन्मान व्हावा आणि कैलासवासी श्री प्रज्योत तांडेल याच्या आठवणीनं उजाळा द्यावा, सर्व खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध व्हावं, हेच ध्येय ठेवून आयोजक या स्पर्धेचं आयोजन करत होते आणि ते आयोजन आज परिपूर्ण झालंय असं म्हणायला सुद्धा हरकत नाहीये. थोडंसं दुखापतग्रस्त झालंय खेळाडू. धनंजय अंबिरे, आपण लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. धनंजय अंबिरे, जिथे कुठे असाल लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा आपण. खूप चांगला प्रयत्न इथे गोलरक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. काही प्रवीण संघाच्या खेळाडूच्या माध्यमातून पुन्हा एकदा कॉर्नरची संधी असेल जयवीर हनुमान नरपड संघाला. पाहूया, शेवटचं मिनिटं आहेत, शेवटचं सत्र आहे. दोन्ही संघ एकही गोल करू शकलेले नाहीत आतापर्यंत. आणि यावेळी सुद्धा ते चित्र या सत्रात आपल्याला पाहायला मिळेल का आणि हा सामना सुद्धा पेनल्टी शूटमध्ये जाऊ शकतो का? कारण या अगोदरचा क्वार्टर फायनलचा सामना, सेमीफायनलचा सामना आपण पाहिलाय पेनल्टी शूटमध्ये जाताना, आणि ते चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळू शकते का? थोडंसं दोन्ही दिवस उशिराने सुरू झालेली स्पर्धा आणि त्यामुळे आजच्या शेवटच्या दिवसात सुद्धा आपल्याला उशीर होतोय. तरी एक चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. आता दोन्ही संघाचे खेळाडू आक्रमकतेने खेळताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. धीरज वेहेर चेंडूला पास करत खेळण्याचा प्रयत्न करतोय. जरूर खेळाडूला शोधून त्याच्यापर्यंत चेंडू त्याला पाठवायचा आहे, माहीत आहे. आता गोलपोस्टच्या जवळ आला, इथून माघारी परतून चालणार नाही. दुसऱ्या बाजूला तितकं चांगलं दर्जेदार संरक्षण आपल्या संघासाठी काही प्रवीण संघ करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं खेळाडू कोसळत आहेत, त्यानंतर स्वतःला सावरत उभं राहीपर्यंत चेंडू पुन्हा एकदा दूर जातोय. कॉर्नरची संधी इथून मिळते. आतापर्यंत चांगली हवी तितकी अशी कामगिरी करू शकलेले नाही आहेत. आणि डोक्याला चेंडू आतमध्ये पाठवण्याचा प्रयत्न, गोलपोस्टच्या अगदीमध्ये चेंडू गोलपोस्टच्या वरून बाहेर निघून जातोय. बघूया, आता काही मिनिटांचा खेळ इथे शिल्लक आहे आणि या काही मिनिटांच्या वेळेत इथे गोल होऊ शकतो का? कारण काही प्रवीण संघाचा स्कोअर कार्ड बघितला तर फक्त 0. दुसऱ्या बाजूला जयवीर हनुमान नरपड
आकडा सांगतोय 0, दोन्ही 0-0 म्हणजेच बरोबरी आहे. ही बरोबरी अशीच कायम राहिली तर नक्कीच आपण लगेच पेनल्टी शूटचा सामना पाहणार आहोत. आणि अंतिम सामना हा पेनल्टी शूटमध्ये जर गेला तर रंगत भरपूर वाढेल, यात काही वाद नाही आहे. त्याचबरोबर या स्पर्धेतील अंतिम सामन्यासाठी जो आता पहिला गोल करेल त्यासाठी महेशजी राऊत साहेबांच्या वतीने 1001 रुपयांचं रोख रक्कम पारितोषिक असेल. पाहूया पहिला गोल इथे कोण करणार का, की मग सामना मी म्हटल्याप्रमाणे पेनल्टी शूटमध्ये जाऊ शकतो. पाहूया रंगत तर वाढताना पाहायला मिळते या सामन्याच्या मध्ये. 0-0 बरोबरी. काही मिनिटं इथे शिल्लक आहेत. आपण पाहत आहेत अंतिम सामना कैलासवासी श्री प्रज्योत तांडेल यांच्या स्मरणार्थ आयोजित मार्शल कप 2023 दुसरा दिवस, शेवटचा सामना, शेवटची मिनिटं आणि त्या शेवटच्या मिनिटात इथून चमत्कार. चला तर दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा. खूप चांगली सुरुवात. जय वीर हनुमान नरपड करत असताना धीरज मेहर खूप
महत्वाचा सामना, महत्वाचे क्षण, निर्णायक क्षणापर्यंत हा सामना जाऊन पोहोचतोय. एक 0ची आघाडी या अंतिम सामन्यात पेनल्टी शूटचा खेळ सध्या सुरू आहे आणि ती घेतली जाते जयवीर हनुमान नरपड संघाच्या वतीने. आता संधी मिळते काही प्रवीण संघाला. या अगोदरचा क्वार्टर फायनलचा सामना, सेमीफायनलचा सामना पेनल्टी शूटच्या भरोशावर जिंकलेत. तिसऱ्यांदा सुद्धा ते सातत्य राखत विजय संपादन करणार का? सहजरित्या इथे बरोबरी केली जाते. 1-1 ची बरोबरी आपल्याला पाहायला मिळते. 1-1 बरोबरी आपण पाहू शकाल. जयवीर हनुमान नरपड आणि त्याचबरोबर काही प्रवीण. अंतिम सामना ज्या प्रकारे रंगतदार व्हायला हवा त्याच पद्धतीने होतोय असं म्हणायला काही हरकत नाही, कारण प्रत्येक फुटबॉल प्रेमींसाठी पेनल्टी शूट हा खेळ खूप महत्त्वाचा असतो, खूप आवडणारा असतो. आणि ते क्षण यस, पुन्हा एकदा जयवीर हनुमान 2-1 ची आघाडी घेतोय. 2-1 ची आघाडी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. दोन अशी बरोबरी जयवीर हनुमान नरपड आणि त्याचबरोबर काही प्रवीण. अंतिम सामना आपण पाहतोय. मेगा फायनलची स्पर्धा मार्शल कप 2023 पेनल्टी शूट 2-2 ची बरोबरी दोन्ही संघांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगलं खेळ इथे केला जातो आणि त्याचमुळे 3-2 ही आघाडी जयवीर हनुमान नरपड संघाकडे आहे. आणि ते अंतिम सामना विजयी होतोय जयवीर हनुमान नरपड. मार्शल कप 2023 या चषकावर आपलं नाव कोरतोय. विजेत्या संघाचं अभिनंदन, हारलेल्या संघाचं कौतुक. कुणीही जाऊ नका, थोड्याच वेळात आपण वळतोय बक्षीस वितरण. गिरीश